आशीर्वाद द्या. मालू कशी आहेस? मस्त. आणि बच्चू? खूप आठवण काढतो तुझी. मलाही खूप आठवण येते. म्हणूनच आपण असे अचानक भेटलो ना. दादा बहिणी बरे आहेत? शाळेत सांगितलंस पिकनिकचं? हो, नाही येत म्हणून सांगितलं. का? मला माहितीये तुला का नाही जायचंय. तू कशाला काळजी करतेस? मी देणारे पैसे. तुम्हाला खरंच नाही जायचंय. पण का? त्या दिवशी तर फोनवर खूप हट्ट चालला होता. माहितीये का, पण खरं सांगू आत्तू, माझ्या हट्टीपणामुळे ना आईबाबांना खूप त्रास होतो ग. कळलंय मला. अरे वा, माझी मालू खूप मोठी झाली वाटतं. काय झालं? बरं, आपण पिकनिकचं नंतर बघू. तू रडू नको. मला सांग, आत्ता कुठे चाललीस? मैत्रिणीला गणिताची वही द्यायची. तिची आई आजारी आहे म्हणून ती 2 दिवस आली नाही आहे शाळेत. नीट जाशील ना? अगं इथेच आहे घर, जाईन मी. नक्की? घरी गेल्यानंतर दुष्यंतला माझ्याकडून पापा दे. आधी तुला नको का द्यायला? येते. काळजी घे, नीट राहा. येते. नीट जा. साहेब, तुमचे कपडे इस्त्री करून हँगरला लावून ठेवलंय. आता गिझर ऑन करू का अजून वेळ असा? साधारण 10 मिनिटांनी ऑन कर नामदेव. बर. काय एकदम खास मीटिंग असा? मी येऊ होय का बरोबर? मीटिंग खासच आहे नामदेव, पण तू यायची गरज नाही. हं? अरे मी आणि नमिता चाललोय डिनरला बऱ्याच दिवसांनी. बरोबर, ठीक आहे सर, ठीक आहे सर. साहेब, हल्ली ना तुम्ही अगदी पहिल्यासारखे दिसायला लागलास हो. पहिल्यासारखे म्हणजे कसं रे? म्हणजे नवीन नवीन लगीन झाला होता ना, तेव्हा गाल कसे तुमचे एकदम गाजरासारखे लाल लाल दिसायचे तसे. अच्छा. हो साहेब, आता ना तुम्ही नेहमी असेच असेच हसत राहा. राहणार नामदेव. आता ना नेहमी हसतच राहणार आहे. कारण तुला माहिती आहे ना, काय? मीता खूप खुश आहे आजकाल, आणि नॅचरली त्यामुळे मीही खूप खुश आहे. शेवटी माणसाचा आनंद कशावर अवलंबून असतो सांग मला? अहो, त्याच्या बायलेवर, बायलेवर? म्हणजे होम मिनिस्टरवर. तू गिझर लाव आत्ताचा. बरोबर. काय म्हणाला होता तो? बायलेवर? बरोबर दे रे. टचअप नंतर करूया, जा. हॅलो. हाय पलाश, कसा आहेस? कोण बोलतोय? अरे बस काय, साला मला ओळखलं नाही का? ए, साला शब्दावरनं कळलं. बोल किटी. कामात आहेस का तू? चहा संपेपर्यंत वेळ आहे, बोल. ॲक्च्युली माझं थोडं काम होतं तुझ्याकडे. बोल, पटकन बोल. अरे तुझ्या ओळखीने मला कुठे काम मिळू शकतं का रे? तुला सिरियलमध्ये काम करायचं आहे? ऍक्टिंग करणार आहेस तू? नाही तसं नाही, म्हणजे नोकरी पण चालेल. म्हणजे अगदी 9 to 5 नसली तरी शिफ्टमध्ये सुद्धा काम करेन मी. अरे अशी नोकरी मी कुठे शोधणार? पलाश, अरे मोठा माणूस आहेस यार तू. तुझ्या ओळखीने कुठे सुद्धा मिळेल मला. नो डाऊट मी मोठा माणूस आहे, पण मोठी माणसं अशी नोकरी शोधत फिरत नाहीस ग. हो करेक्ट आहे, पण
पलाश यार, मैत्रिणीसाठी इतकं पण नाही करणार का तू? हा पॉइंट आहे. ठीक आहे, बघतो काही जमते का. मग कधी करू तुला फोन? नाही, मीच फोन करीन तुला. चल बाय. या बाय. हाय मीरा, बोल कशी आहेस? दादा काय रे? अगं बोल ना, कशी आहेस? अरे खूप खुश वाटतोयस तू. आय मीन कालच्या सगळ्या प्रकारानंतर अरे काय झालं का एवढं एकदम? इतका आनंदात वाटतोयस तू. अर्थात मला बरंच वाटतंय तुझा आवाज ऐकताना. यु नो मीरा, आज कितीतरी दिवसांनी नमिताने डिनरचा प्रोग्राम ठरवलाय. स्वतःहून. अगं, आमच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये चाललोय. अरे वा. मीरा, आय एम रिअली व्हेरी हॅपी. तसं फक्त डिनरलाच चाललोय का, पण तरीही. मी समजू शकते दादा. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच आपली रिलेशनशिप जास्त स्ट्रॉंग होते ना. एन्जॉय युअरसेल्फ. आणि दादा तू आनंदात आहेस त्याच्यामुळे मलाही खूप आनंद झालाय. चल ठेव फोन, नंतर बोलूया सावकाश. बाय. बाय दादा. हे अगं इथे बस. ही ना माझी आणि शुभूची स्पेशल जागा आहे. आम्ही पहिल्यांदा इथे डिनरला आलो होतो ना, ते चुकूनच आलो होतो. पण त्यानंतर ही जागा आम्हाला एवढी आवडली की जेव्हा जेव्हा डिनरला जायचं असं म्हटलं ना, तेव्हा आम्ही परस्पर दोघंही इथे आलो. ह्या जागेशी आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्यामुळे आज खूप दिवसांनी डिनरला जायचं म्हटल्यानंतर मी हीच जागा ठरवली, आमचा आनंद आम्हाला व्यक्त करण्यासाठी, तेही तुला घेऊन. सॉरी, मीच काय बोलत बसले. बोल, तू काय खाणार? काही नाही, मला जरा फ्रेश व्हायचं होतं. चल मी दाखवते. नाही नको, मी जाईन. मला फक्त रस्ता सांगाल? बर, इकडनं अशी सरळ जा आणि मग डावीकडे. आलेच. इससे प्रधान आने के बाद दे देती हूँ. थैंक यू. हाय. हाय. आज किती वेगळं वाटतंय ना. यु नो मीता, पुन्हा एकदा आपल्या पूर्वीच्या जगात आल्यासारखं वाटतंय. For you. थँक्स. अरे अशी उभी काय, बस ना. अगं बस. हे तुझ्यासाठी.
बसवून ठेवलाय. बोर झालाय. कधी येणार तो पलाश आणि कधी लागणार सीन आपला. या लोकांना दुसऱ्यांचा विचारच नसतो बघ. पण पलाश नाही आहे ना तसा. तो किती क्यूट आहे. तुझा घरचा असल्यासारखीच पलाश पलाश करतेस. मला आवडतो तो. जुन्या आर्टिस्ट बरोबर कसं हसत खेळत बोलतो. हे बघ त्याचं हसणं खेळणं कुठपर्यंत पोचलंय ते. ही बघ कशी मस्त हसते. आणि तो बघ तुझा पलाश कसं तिला जवळ खेचलंय. आई शपथ, आज सॉलिड न्यूज आहे. काय चाललंय? सॉरी सर, आम्ही असंच बोलत होतो. एक मिनिट, गाडी में रख. अगं घे. नाही, हे त्यांनी तुमच्यासाठी आणले. नको. अगं पण आशू, आम्हाला जो काही आनंद मिळालाय त्याला तू कारणीभूत आहेस की नाही. म्हणून हे तुझ्यासाठी. हो की नाही रे? बेटा, जी सर. चल. नमिता, मला जरा जायला लागेल ऑफिसला आत्ता. ऑफिसला? अगं ती एक खूप अर्जंट फाईल आहे, ती साईन करायची राहूनच गेली ग. आणि नामदेवला मी थांबवलंय ऑफिसमध्ये. मला आत्ताच ती फाईल पाठवायची आहे. मग काय, निघतो मी. यू गाइस कॅरी ऑन. बाय. तुम्ही मला यायला उगाच आग्रह केला. त्यांना आवडलं नाही मी आले ते. अगं नाही नाही, खरंच त्याला खूप अशी कामं असतात. प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष घालायचं असतं ना त्याला. म्हणून असं होतं. तू नको मनाला लावून घेऊस. आपण ऑर्डर केली की नाही, आपण मस्त डिनर करूया. डोंट वरी. वो ऑर्डर दिया वो भी जल्दी लेके आना. ओके. घरी तरी लवकर जाऊया. डोंट वरी.
हाय ग या अरे वा, आज तू स्वतः भाजी निवडतेस. काय सॉलिड बेत दिसतोय. असा बोलतोय जसं काही मी स्वयंपाक करतच नाही कधी किंवा मला काही येतच नाही. ए तू आता असा लोळत पडू नकोस, जा आधी वॉश घेऊन ये. जातो ग, थोड्या वेळाने फ्रेश होतो. थांब जरा. आळशी. आज शूटिंगला खरंच खूप मजा आली. या दिवाकर बरोबर काम करायला मजा येते ग. इट इज व्हेरी फोकस्ड. हे असं जर प्रिसिजन असेल ना ते चॅलेंजिंग वाटतं. हे काय काय आहे काय नाही, माझ्या नवीन अफेअर बद्दल छापून आलाय. अफेअर? हा, हिमानी बरोबरच फोटो सुद्धा छापले, सनसनीखेज. बघ. अच्छा, तसं काही नाहीये ना. मग फोटो छापू देत नाही तर आणखीन काय करू देत? तसं नाही ग, मग बाहेर न कळलं असतं किंवा वाटतं ना की पलाश, मी कधीतरी असल्या फालतू गॉसिप्समुळे अपसेट झालेली बघितलंयस तू? काय आहे ना की एका सक्सेसफुल सेलिब्रिटीची मी लाईफ पार्टनर आहे आणि हे त्याच्या यशाचे साईड इफेक्ट्स आहेत. सो त्याच्याकडे दुर्लक्षच केलेलं बरं, नाही का? अशी समजूतदार बायको नशिबानच मिळते. आज बरेच दिवसांनी एकत्र जेवायची संधी आली. येस. मी तुला स्वयंपाक करायला मदत करतो. काय करू सांग. अरे हो, पण तिकडे कळा द्यायला कोणी उत्सुक नाही ना. नाही, ते बघू आपण नंतर. मग आधी ना सांगते. काय काय आधी वॉश घेऊन ये. अगं, असं- सांगते बाकी जा. नेक्स्ट टाइम आपण सगळे वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ, डोंट वरी. अरे मा, तुम्ही अजून जाग्याच आहात? हो, तुमचीच वाट पाहत बसले होते. कसं झाला तुमचा डिनरचा कार्यक्रम? एकदम मस्त, खूप मज्जा आली. हो ना. शुभंकरला फक्त काहीतरी ऑफिसचं काम आलं त्यामुळे त्याला जावं लागलं. बाकी आम्ही खूप एन्जॉय केलं. पण शुभंकर तर केव्हाचाच घरात आलाय. काय सांगता मा? हो. अरे मग तो परत का नाही जॉईन झाला? असो, नेक्स्ट टाइम आपण सगळेजण जाऊ. ठीक आहे, तुमचा कार्यक्रम छान झाला, तुम्ही एन्जॉय केलं ना, फारच छान. आता झोपा तुम्ही. गुड नाईट. गुड नाईट. हे सगळं माझ्यामुळेच झालंय. मी तुम्हाला म्हणाले होते ना, मी आलेलं त्यांना आवडलं नाही. अगं नाही, असं तू मनाला नको लावून घेऊस. असं कसं होईल? नाही ग. एक सांगू, मला हेच खरं वाटतंय. जाऊ दे, तू नको विचार करूस, मी बघेन. हा, तू जाऊन झोप. तुम्ही झोपा लवकर. गुड नाईट. गुड नाईट.